यवतमाळ नगर परिषदेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। पैसे गोळा करून परोपटे लेआउटमधील नाल्याचं काम सुरू आहे। नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देऊनही दुर्लक्ष सुरू आहे। नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप या दरम्यान करण्यात आलाय। आरणी मार्गावरील वडगाव येथील मोक्षधाम मागे असलेल्या परोपटे लेआउट विकासापासून कोसो दूर असून या परिसरात सांडपाण्यासाठीच नालाच नाही, तसेच रस्ते सुद्धा नाहीत। मोक्षधाम मागेच असलेल्या या परिसरात मोक्षधाम मधील घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे। परिसरातील नागरिकांनी संबंधित नगरसेवक, जिल्हाधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देऊन परिसरातील समस्येबाबत माहिती दिली, मात्र प्रशासनाने निवेदनाची दखल न घेतल्याचा आरोप करण्यात आला। हा प्रदूषित जो पाणी आहे, दूषित पाणी हा आमच्या घरात समोरून जात आहे, त्यामुळे लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आहे आणि मोक्षधामची नाली सुद्धा हे आमच्या परिसरातून वाहते, त्याची सुद्धा दुर्गंधी जास्त प्रमाणात वाढलेली आहे। वारंवार नगर परिषदला निवेदन देऊन आतापर्यंत नाली काही त्यांनी दिली नाही। मी स्वखर्चाने आता या परिसरातील परोपटे लेआउट येथील रहिवासी स्वखर्चाने ही नाली खाणण्यासाठी सुरुवात केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।